विद्यार्थिनींनो, आजच्या मॉड्यूल नंबर 2 भिन्नतेचे आकलन व विशिष्ट गरजांची ओळख याच्यामधला युनिट नंबर 1 मधला जो भाग आहे, युनिट नंबर 1 शारीरिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये व गरजा. याच्यामध्ये आपण कालच्या तासाला दृष्टिदोष म्हणजे दृष्टीबधिर असलेले किंवा दृष्टिदोष असणारे विद्यार्थी म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचबरोबर अंध किंवा दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तत्वे कोणती आणि दृष्टिदोष किंवा अंधत्व असणारी जी मुलं आहेत त्या मुलांची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि त्यांच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत आणि अंधत्व येण्याची कारणं कोणती आहेत याचा आपण एक संक्षिप्त स्वरूपात पाठीमागच्या पिरियडला आढावा घेतला. याच घटकामधला मॉड्यूल नंबर 2 मधल्या युनिट 1 मधला पुढचा भाग आहे तो म्हणजे कर्णबधीर मुलं, म्हणजे सर्वसाधारणपणे श्रवण दोष असणारी वेगवेगळ्या स्वरूपाची जी महत्वाची ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियामध्ये कान जसं डोळ्याला महत्व आहे तसंच कानाला देखील तितकंच महत्व असलेलं दिसून येतं. आता कान हे एक शरीराचं महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि त्या ज्ञानेंद्रियाद्वारे श्रवण संवेदना क्षमता विकसित व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. आता हे एक बधिरत्व किंवा कर्णबधीरपणा किंवा बहिरेपणा त्याला आपण म्हणतो, हे एक शारीरिक अपंगाचं महत्वाचा प्रकार आहे किंवा एक महत्वाचं शारीरिक अपंगत्व आहे. अशा अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या बाबत समाजाचा किंवा अशी मुलं ज्या वर्गामध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले असतात किंवा ज्या समूहात वावरतात किंवा ज्या समाजात वावरतात किंवा ज्या कुटुंबात वावरतात, अशा विद्यार्थ्यांचं हे एक अपंगत्वाचं लक्षण असलं तरी अशा विद्यार्थ्यांना समाज प्रवाहामध्ये आणि शिक्षण प्रवाहामध्ये आणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून आणणे ही एक महत्वाची जबाबदारी कुटुंबाची किंवा शाळेची किंवा समाजाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून त्या दृष्टीने आवश्यक असणारा अभ्यास किंवा आवश्यक असणारा आशय त्यांना उपलब्ध करून देणं किंवा त्या दृष्टीने आवश्यक असणारी शैक्षणिक साधनं उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं असलं दिसून येतं. केवळ त्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आशय किंवा अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक साधनं उपलब्ध करून देऊन भागणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची अध्यापन क्षमता किंवा कौशल्य शिक्षकामध्ये असणं आवश्यक आहे किंवा शिक्षकाने असा विद्यार्थी समोर ठेवून त्याच्या अध्यापन शैलीमध्ये बदल करणं गरजेचं असलं दिसून येतं. त्याशिवाय अशा विद्यार्थ्यांसमोर शिकवलेला जो आशय आहे तो आशय उत्कृष्टपणे किंवा त्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल इतपत त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं आपल्याला सांगता येणार नाही. कर्णबधीर किंवा बहिरेपणा ज्याला आपण म्हणतो, एक शारीरिक व्यंग असलेलं आपल्याला दिसून येतं. हे शारीरिक व्यंग कोणत्या कारणामुळे येतं किंवा त्याची वैशिष्ट्ये काय असतात वगैरे वगैरे याचा आपण नंतर विचार करू. पण कर्णबधीर म्हणजे काय याची सुरुवातीला आपण एक साधी व्याख्या आपण विचारत घेऊ की जेणेकरून आपल्याला कर्णबधीर किंवा बहिरेपणा म्हणजे काय हे आपल्याला समजायला मदत होईल. आता कर्णबधीर व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचे श्रवण इंद्रिय जीवनाच्या सर्व सामान्य व्यवहारासाठी निकामी ठरते. ज्या व्यक्तीची श्रवण इंद्रिय
सर्वसामान्य व्यवहारासाठी निकामी ठरते ती व्यक्ती म्हणजे कर्णबधिर व्यक्ती होय. आता या ठिकाणी श्रवण इंद्रिय म्हणजे काय? कर्ण म्हणजे कान. अनेक गोष्टी तो जीवन जगत असताना त्याला अनेक गोष्टींचा त्याला अनुभव येत असतो किंवा अनेक गोष्टींचं तो निरीक्षण करत असतो. अनेक गोष्टी ज्ञात करून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा काही गोष्टी, काही घटक, काही प्रसंग असे असतात की ते संभाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचवावे लागतात. बऱ्याच वेळा खुणांच्या सहाय्याने ह्या कृती केल्या जातात, परंतु त्यातली परिणामकारकता आणखी वाढवण्यासाठी संभाषण हे अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. कारण संभाषणामुळं दोन व्यक्तीमध्ये उत्कृष्ट प्रकारचा दुवा साधला जाऊ शकतो. एकमेकांची मतं असतील, विचार प्रवाह असतील, एकमेकांच्या भावना असतील किंवा एकमेकांना जे आपले दृष्टिकोन असतील, मतं असतील, हे एकमेकांना पटवून द्यायचं जर असेल तर संभाषण हे अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. किंवा कोणताही विचार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवायचा असेल तर संप्रेषण हे अत्यंत महत्वाचं असतं. ज्यावेळेस आपण संप्रेषण करतो, संभाषण करतो, त्यावेळेस जसं जिभेचं कार्य महत्वाचं असलं दिसून येतं, तसंच कर्ण किंवा कानाचं किंवा श्रवण कार्य देखील अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. पण या ठिकाणी नेमकी एक गोष्ट आपण या व्याख्येत लक्षात घेतो. कर्णबधिर व्यक्ती म्हणजे काय? की ज्या व्यक्तीचे सर्व इंद्रिय जीवनाच्या सर्वसामान्य व्यवहारासाठी निकामी ठरतात, अशा व्यक्तीला कर्णबधिर. आता काही एखादं काम सांगितलं तर त्या व्यक्तीला ऐकायला येत नाही, किंवा एखादी कृती जर त्या व्यक्तीला अशी करावी असे एखादी व्यक्ती निर्देश करत असेल, मार्गदर्शन करत असेल, तर त्या व्यक्तीला तो समजत नाही, कारण ज्ञानेंद्रिय, कर्ण इंद्रिय त्याची काम करत नाही. त्यांना मोठ्याने संभाषणाची अजिबात, म्हणजे मोठ्यानं संभाषण केल्याशिवाय त्यांना अजिबात ऐकू येत नाही. त्यातल्या त्यात चांगल्या श्रवण शक्तीच्या कानामध्ये 60 डेसिबल पेक्षा अधिक श्रवण शक्ती नाहीशी झालेली असेल किंवा दोन्ही कानामध्ये श्रवण शक्तीचा संपूर्ण अभाव असेल तर अशा व्यक्तींचा समावेश कर्णबधिर व्यक्तीमध्ये होत असतो. 90 डेसिबल पेक्षा अधिक श्रवण शक्ती नाहीशी झालेली असेल. डेसिबल हे श्रवण म्हणजे आवाजाचं एक माप आहे ते. तर 90 डेसिबल पेक्षा अधिक श्रवण शक्ती त्यांची नाहीशी झालेली असेल तर अशा व्यक्तीचा कर्णबधिर व्यक्तीमध्ये समावेश झालेला दिसून येतो. दैनंदिन व्यवहारासाठी ज्यांची ज्ञानेंद्रिय पूर्णतः अकार्यक्षम आहेत, ज्यांना मोठ्यानं बोलले तरी ऐकू येत नाही, दैनंदिन व्यवहारासाठी त्यांची कर्ण जी आहेत किंवा ती ज्ञानेंद्रिय आहेत ही अकार्यक्षम आहेत, मोठ्यानं बोललं तरी त्यांना ऐकू येत नाही, व अशा व्यक्तींची श्रवण क्षमता 60 डेसिबल पेक्षा कमी असते. अशा व्यक्तींना कर्णबधिर असं म्हणतात. म्हणजे 90 डेसिबल पेक्षा अधिक असेल तर, किंवा त्यांची श्रवणशक्ती नाहीशी झालेली असेल तर अशा व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. परंतु किमान मर्यादा त्यांची 60 डेसिबलची आहे. 60 डेसिबल पेक्षा जर त्यांची श्रवण क्षमता कमी असेल तर अशा व्यक्तींना कर्णबधिर व्यक्ती म्हणून संबोधले जाते. कर्णबधिर व्यक्तींच्या मध्ये कानामार्फत होणाऱ्या ज्या संवेदना असतात त्या संवेदनाचा अभाव असल्यामुळं ध्वनी ऐकणे किंवा संभाषण आत्मसात करणे अशक्य होते. मुळात त्यांना ऐकायलाच येत नसेल तर एखाद्या व्यक्ती जे काय बोलत आहे त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या ज्या संवेदना आहेत, जे विचार आहेत, त्या त्या व्यक्तीला समजत नाही. म्हणजे ती व्यक्ती काय बोलते हे त्याला ऐकायला येत नाही, किंवा संभाषण त्याला आत्मसात करता येत नाही, कारण ते त्याला ऐकूच येत नाही, त्यामुळे ते समजत नाही. त्यामुळे कर्णबधिर मुलांना किंवा व्यक्तीला आजूबाजूने ध्वनी किंवा संभाषण पूर्णपणे ऐकू जात नाही, म्हणून भाषा समजणे व भाषा बोलणे या दोन्हींचा अभाव दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ऐकू चाललं नाही तर भाषा त्यांना समजत नाही आणि काय बोललेलं आहे त्यांना समजत नाही, त्यामुळे त्यांना प्रतिक्रिया देता येत नाही. त्यामुळे बोलणं देखील
ही कृती त्यांच्याकडून होत नाही. आता श्रवण दोष किंवा कर्णबधीर ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचे सर्वसाधारणपणे 4 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. मी 90 पेक्षा अधिक डेसिबल जर असेल, श्रवणशक्ती नाही झाली असेल किंवा दोन्ही कानामध्ये श्रवणशक्तीचा पूर्ण अभाव असेल तर अशा व्यक्ती कर्णबधीर समजले जातात. किंवा बऱ्याचदा त्यांची श्रवण क्षमता 60 डेसिबल पेक्षा कमी असते, अशा व्यक्तींना कर्णबधीर असं म्हटलं जातं. परंतु 60 आणि 90 हा डेसिबलचा मापन यंत्राचा जरी आपण विचार केला, त्या क्षमतेचा जरी आपण विचार केला, तर त्यावरून कर्णबधीर असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या किंवा श्रवण दोष असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं काही वर्गीकरण आपल्याला डेसिबलच्या सहाय्याने करता येईल. तर डेसिबल कसं करता येईल पहा, की ज्या एकदम माइल्ड आहेत, माइल्ड, तर त्यांचं प्रमाण कसं असलं तर 20 डेसिबल ते 30 डेसिबल. दुसरं मार्जिनल 30 डेसिबल ते 40 डेसिबल. मॉडरेट 40 डेसिबल ते 60 डेसिबल. सर्व्हायव्हल 60 डेसिबल ते 75 डेसिबल आणि प्रोफाऊंड अबाव 75 डेसिबल. म्हणजे हे त्याचं वर्गीकरण पडलेलं दिसून येतं. माइल्ड म्हणजे कमीत कमी 20 ते 30, मार्जिनल एक विशिष्ट मर्यादेपर्यंत 30 ते 40, मॉडरेट ते मोजता येतं, म्हणजे पुन्हा एकदा बोललं की त्यांना ऐकायला येत असं मॉडरेट, पुन्हा पुन्हा सांगितलं की त्यांना ऐकायला मिळतं मोठ्याने बोललं किंवा काय, तर 40 ते 60 पर्यंत. आणि सर्व्हायव्हर कितीही मोठ्याने जरी बोललं किंवा आवाज वाढून जरी बोललं तरी त्यांना ऐकायला येत नाही, 60 ते 75. आणि प्रोफाऊंड मोठ्याने आवाज दिला, संभाषण केलं तरी त्यांना ऐकायला येत नाही. म्हणजे 75 अबाव 75 पेक्षा 75 डेसिबल पेक्षा ज्याची श्रवण क्षमता नसते किंवा नाहीशी झालेली असते, 75 डेसिबल पेक्षा नाहीशी झालेली असते, त्यांचा अशा व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसून येतो. म्हणजे 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 40 ते 60, 60 ते 75 आणि 75 पेक्षा जास्त. एवढं असे सांगता येईल की प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्णबधिरता ही संपूर्ण प्रमाणात असत नाही, काही प्रमाणात असते किंवा अंशतः असते. म्हणजे काही व्यक्तींना बोलताना हळू बोललं तरी त्यांना ऐकायला येतं, पण काही व्यक्ती असे असतात थोडंसं मोठ्याने बोलावं लागतं, त्या अंशतः बाहेर असतात. या उलट काही मध्यम स्वरूपाच्या बाहेर असतात, या उलट काही तीव्र स्वरूपाच्या बाहेर असू शकतात. तर काही मध्ये श्रवण शक्तीचा पूर्ण नाश झालेला असतो, कितीही ओरडलं तरी त्यांना समजत नाही. ही कर्ण इंद्रिय पूर्णपणे त्यांची क्षमता जी असते ती क्षमता पूर्णपणे नाहीशी झालेली असते. तर अशी कर्णबधिर असणारी जी मुलं आहेत तर त्यांची नेमकी वैशिष्ट्य काय, आपण व्याख्या पाहिली, व्याख्यानंतर त्यांचं वर्गीकरण आपण पाहिलं. कर्णबधिर जी मुलं आहेत त्या मुलांची वैशिष्ट्य कोणती आहेत ती वैशिष्ट्य आपण बघूया. तर कर्णबधिर मुलांचं एक पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की अशा व्यक्तींना कमी ऐकू येतं, कमी ऐकू येतं किंवा ऐकायलाच येत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य असलं दिसून येतं. दुसरं एक वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना असते, कारण ते इंद्रियाचं एक व्यंग आहे, शारीरिक अपंगचा एक तो महत्वाचा प्रकार असला दिसून येतो. आणि व्यक्तीच्या वर्तनावरती बहिरेपणा किंवा कर्णबधिरपणा हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती किंवा त्याच्या वर्तनावरती प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे परिणाम करत असतो. म्हणजे अशा व्यक्ती समूहामध्ये गेल्या तरी बाकीच्या व्यक्ती ज्या असतात त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कॉमेंट्स करत असतात, म्हणून त्याच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण झाली दिसून येते. 4 चौघात त्याला मिसळता येत नाही, 4 चौघात उभं राहून संभाषण करता येत नाही किंवा 4 चौघामध्ये ज्या व्यक्ती बोलतात त्यांचं नीट त्याला समजत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण झालेली दिसून येते. या मुलांचं आणखी एक वैशिष्ट्य की सर्व विषय शिकणे त्यांना कठीण असतं, कारण प्रत्येक विषयाची अशी काठिण्य पातळी ही वेगवेगळी असून दिसून येते. काही विषयाची काठिण्य पातळी जास्त असते, काही विषयाची काठिण्य पातळी कमी असते. काही विषय फक्त संभाषणाच्या माध्यमातून सहजपणे शिकवले जाऊ शकतात
काही विषय शिकवण्यासाठी अनेक प्रकारची शैक्षणिक साधनं उपयोगात आणावी लागतात किंवा काही विषयाचा आशय असा असतो की त्यामध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त जास्तीत जास्त सहभाग घ्यावा लागतो, चर्चेवरती जास्तीत जास्त भर द्यावा लागतो. त्यामुळं असे जे विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांना जे विषय संभाषणाद्वारे शिकवले जातात किंवा अध्ययन अध्यापन करताना शिक्षक शाब्दिक प्रक्रियेवरती जास्त जोर देत असतो, शब्द संभाषणावरती जास्त जोर देत असतो. अशा वेळी हा विषय अशा विद्यार्थ्यांना समजणं थोडंसं कठीण जातं किंवा त्यांना शिकवणं थोडंसं कठीण जातं. कारण कितीही मोठ्याने बोललं तरी अशा विद्यार्थ्यांना ते ऐकू जात नाही. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य की असे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना मूक वाचन करावं लागतं. कारण मोठ्याने इतर विद्यार्थ्यांनी वाचलं त्यांना ऐकतं समजत नाही, कारण त्यांना ऐकायला जात नाही. दुसरं एक महत्वाची गोष्ट, हे मोठ्याने वाचू शकतात, पण यांचं एक वैशिष्ट्य असतं, जे कर्णबधीर मुलं आहेत ती बहुतांश मुलं ही मूक वाचन करतात. मनातल्या मनात पुस्तक असतील, संदर्भ असतील, वर्तमानपत्र असेल, मासिक असतील, ते मनातल्या मनात ही मुलं वाचण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य, ही मुलं अत्यंत सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात, भावनात्मक असतात, अत्यंत संवेदनशील असतात. कारण ह्या मुलांना एकतर ऐकायला येत नाही, पण समजून घेण्याची उर्मी अशा मुलांच्या मध्ये निर्माण झालेली असते आणि ती नैसर्गिक असते. त्यामुळे सतत हे विद्यार्थी सातत्याने निरीक्षण करत असतात, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एखादी व्यक्ती काय बोलते हे जरी त्याला समजलं नाही तरी ती व्यक्ती कोणत्या प्रकारचे हावभाव करते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती कोणते हावभाव आहे, ती व्यक्ती हातवारे कोणत्या प्रकारची करते, शारीरिक हालचाल कशी करते, त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया किंवा भावना कशा आहेत, ह्या टिपण्याचा असे विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करतात. म्हणजे असे विद्यार्थी हे अत्यंत संवेदनशील असतात, सेन्सिटिव्ह असतात. त्यानंतर अपंग विद्यार्थ्यांचं, सर्वच विद्यार्थ्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं दिसून येतं की हे विद्यार्थी जे असतात हे विद्यार्थी आक्रमक असतात. म्हणजे कोणी त्यांची छेड केलेलं किंवा त्यांच्या विरोधी बोललेलं किंवा त्यांचा उपहास केलेला अशा विद्यार्थ्यांना आवडत नाही. या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्रता किंवा भावना किंवा प्रतिक्रिया उमटण्याची तात्काळ शक्यता असते, म्हणून असे विद्यार्थी आक्रमक असू शकतात. तसंच असे विद्यार्थी कर्णबधीर जरी असले तरी वेगवेगळ्या प्रकारच्या उपचाराच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांच्या साहाय्याने हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात समाविष्ट होऊ शकतात. त्यासाठी स्पेशल अशा स्वतंत्रपणे शाळा असाव्यात असं काही भाग नाही. किंवा कर्ण स्वरयंत्र लावलं की अशा विद्यार्थ्यांना सहजपणे ऐकायला येऊ शकतं. म्हणून सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहामध्ये असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे विशेष शाळेमध्ये असे विद्यार्थी जरी असले प्रवेश घेऊ शकतात, पण सर्वसामान्य शाळेमध्येही अशा प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी असतात जरी कर्णबधीर म्हणजे बहिरे असला तरी हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेने कमी राहत नाहीत. ते निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या विषयात, कोणत्या ना कोणत्या कृतीत, कोणत्या ना कोणत्या कामात, उपक्रमात 100% प्रावीण्य मिळवण्याची अशा विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते. कारण कर्णबधिरत्व जरी असलं तरी ही मुलं जी असतात यांच्या मेंदूवरती परिणाम होतोच असं नाही, बौद्धिक क्षमतेवरती परिणाम होतोच असं नाही. त्यामुळं ही मुलं जी असतात ही मुलं सामान्य मुलं इतकी प्रावीण्य मिळवू शकतात किंवा प्रवीण असू शकतात. ही मुलं प्रवीण असू शकतात. तर अशी वेगवेगळ्या स्वरूपाची ही वैशिष्ट्ये कर्णबधीर मुलांची असलेली आपल्याला दिसून येतात. आता कर्णबधीर मुलं जी आहेत ते विद्यार्थ्यांचे आपल्याला साधारणपणे वेगवेगळे प्रकार पाडता येतील. आता मी सुरुवातीला तुम्हाला कर्णबधीर विद्यार्थी म्हणजे काय, कर्णबधीर विद्यार्थ्यांचं वर्गीकरण 5 प्रकारमध्ये केलं जातं ते सांगितलं. माइल्ड असणारे विद्यार्थी जे आहेत ते 20 डेसिबल ते 30 डेसिबल, मार्जिनल असणारे जे विद्यार्थी आहेत ते 30 डेसिबल ते 40 डेसिबल, मॉडरेट असणारे विद्यार्थी जे आहेत ते 40 ते 60 डेसिबल पर्यंत,
सर्व्हायव्हर जे विद्यार्थी आहेत म्हणजे कर्णबधीर जे आहेत ते 60 ते 75 आणि प्रोफाऊंड जे विद्यार्थी आहेत ते मोर दॅन 75 डेसिबल असं त्याचं वर्गीकरण सांगता येईल. हे वर्गीकरण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाची वैशिष्ट्ये तुम्हाला कर्णबधिरांची सांगितली की त्याच्यामध्ये असे विद्यार्थी असतात त्यांना कमी ऐकू येतं, त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना असते. अशा विद्यार्थ्यांना सर्वसामान्य किंवा सर्वच विषय सारख्याच प्रमाणात शिकवणं अत्यंत कठीण असतं. असे विद्यार्थी मुखवाचन करण्यावर भर देतात किंवा मुखवाचन करण्याची अशा विद्यार्थ्यांना आवड असते. असे विद्यार्थी सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील असतात. असे विद्यार्थी आक्रमक असू शकतात किंवा आक्रमक असतात. असे विद्यार्थी सर्वसामान्य आणि विशेष शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षण प्रवाहामध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि असे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रवीण असू शकतात किंवा प्रावीण्य मिळवू शकतात. तर अशा प्रकारे त्यांची वेगवेगळ्या स्वरूपाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता कर्णबधीर जी मुलं आहेत त्या कर्णबधीर मुलांचे वर्गीकरण म्हणजे 4 प्रकारात त्याची विभागणी केली जाते. तर नेमके 4 प्रकारात कोणते आहेत? तर 4 प्रकार जे आहेत ते पहिला प्रकार आहे तो म्हणजे कमी ऐकू येणारा विद्यार्थी. कमी ऐकू येणारा. आता मुलांना कमी ऐकू येतं पण ऐकायला येतं हा एक प्रकार. कमी ऐकायला येतं. असे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी सामान्य मुलामध्ये असा जो विद्यार्थी असतो ह्या विद्यार्थ्यामध्ये आणि सामान्य विद्यार्थ्यामध्ये आपल्याला फारसा फरक जाणवत नाही. परंतु ऐकू न येणे या घटकामुळे त्याच्या वर्तनामध्ये फरक पडत असतो. त्याला काही प्रमाणात ऐकायला कमी येतं. हा पहिला प्रकार आहे की त्याला ऐकायला येतं पण कमी ऐकायला येतं. म्हणजे हा एक पहिला प्रकार असलेला दिसून येतो. त्यामुळं सामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि याच्यात आपल्याला फरक करता येत नाही. सकृतदर्शनी जर आपण शारीरिक व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर वर करणे आपल्याला त्याच्यामध्ये फारसा फरक असून दिसून येत नाही. परंतु ही जी मुलं असतात त्यांना फारसं ऐकायला येत नाही. त्यामुळं त्यांच्या वर्तनामध्ये थोडासा फरक पडतो. सामान्य मुलांच्या वर्तनापेक्षा या मुलांच्या वर्तनात थोडासा फरक पडतो. कारण दिलेल्या सूचना त्याला पूर्णपणे समजत नाही. फरक का पडतो? दिलेल्या सूचना त्याला पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे सूचनाचे पालन करताना पुरेसा त्याच्याकडून प्रतिसाद प्राप्त होत नाही. सूचना ज्यावेळेस शिक्षक त्याला देतात त्यावेळेस पाहिजे त्या प्रमाणात तो प्रतिसाद देत नाही. सूचनांचं तो पालन व्यवस्थित करू शकत नाही कारण त्याला कमी ऐकू येतं. त्यामुळे त्याच्या हा दोष लक्षात न घेता त्यामुळं त्याला कमी तो सूचनांचं पालन करत नाही किंवा तो प्रतिसाद व्यवस्थित देत नाही. सामान्य मुलांप्रमाणे तो प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. याचं मूलभूत कारण म्हणजे त्याला कमी ऐकायला येतं. परंतु त्यामुळे त्याला वेडा किंवा बावळट ठरवणे किंवा वेडपट ठरवणे किंवा बिंदळा ठरवणे अशा विश्लेषणामुळे बऱ्याचदा त्याला संबोधलं जातं. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून त्याच्यामध्ये एक प्रकारे न्यूनगंडाची भावना निर्माण होते. सहज एखादी शिक्षक सूचना करतो पण त्याला ते ऐकायला येत नाही. त्यामुळे तो व्यवस्थितरित्या प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळं तो वेडा आहे का, बावळट आहे का किंवा विंदळ आहे, वेडपट आहे अशी संभाषणं पटकन त्याला लावली जातात. आणि असं ज्यावेळेस त्याला संबोधलं जातं वेडपट, बावळट, वेंदळा वगैरे ज्यावेळेस त्याला संबोधलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते आणि त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. आता हा एक पहिला प्रकार आहे की त्याला कमी ऐकायला येतं. कमी ऐकायला येतं त्यामुळं काय होतं याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या व्यक्तिमत्वावरती काय परिणाम होतो हे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं. याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा गट जो आहे किंवा दुसऱ्या गटात जे विद्यार्थी येतात की या गटामधल्या विद्यार्थ्याचा हा दोष जो आहे कर्णबधिराचा दोष हा पटकन ओळखता येतो. चटकन लक्षात येते की त्याला ऐकायला येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या बधिरत्वावर किंवा
त्याला श्रवण दोष जो झालेला आहे त्या दोषावर योग्य वेळी औषधोपचार करून त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. एक दुसरा महत्वाचा गट सांगितलं. तर अशा विद्यार्थ्यांनाच असतो हा जो दोष आहे, म्हणजे औषधोपचार करता येतात त्याच्यावर, पण तो अशा विद्यार्थ्यांना असतो त्यांना सर्वसामान्य माणसापेक्षा ऐकू येत नाही. सर्वसामान्य माणसाला जसं ऐकायला येतं तसं ऐकायला येतं, पण फारसं ऐकायला येत नाही. परंतु आधुनिक अतिसंवेदनशील भ्रमणध्वराद्वारे अशी मुले ऐकू शकतात. म्हणजे त्याला सर्व यंत्र दिलं की तो सहजपणे ऐकू शकतो. त्यामुळे सर्वसामान्य मुलांच्या शाळेतही असे विद्यार्थी शिकू शकतात. त्यासाठी शिक्षकाने अशा मुलांना वर्गात किंवा शाळेत चेष्टा टावाळी होणार नाही याची शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याचे शालेय जीवन सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे कसं राहील या दृष्टिकोनातून शिक्षक सतर्क राहायला पाहिजे. जर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही चेष्टा टवाळी इतर विद्यार्थी करणार असतील तर त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होण्याची शक्यता असते. कारण मुळात हा श्रवण दोष आहे तो कमी प्रमाणात असतो. श्रवण यंत्र म्हणा किंवा अयोग्य औषधोपचार म्हणा किंवा शस्त्रक्रिया करून त्याच्यातला श्रवण दोष जो आहे तो दूर करता येऊ शकतो. त्यामुळं हा दोष जो आहे तो दोष औषधोपचाराने बराही करता येतो, करून त्याच्यावरती बरा करता येतो असं म्हणणार नाही, पण त्याच्यामध्ये सुधारणा मात्र 100% करता येते. म्हणून असा विद्यार्थी जो असतो तो त्या विद्यार्थ्याच्या शालेय जीवनामध्ये किंवा वावरत असताना त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होणार नाही याची काळजी शिक्षकाने घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा गट आहे तो म्हणजे बहिरा विद्यार्थी किंवा पूर्ण 100% ठार पूर्ण बहिरा झालेला विद्यार्थी. आता हे बहिरा विद्यार्थी असा असतो किंवा ठार बहिरा झालेला असतो, पूर्ण बहिरा, कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार करून हा दोष पूर्णपणे बरा करता येऊ शकत नाही. फक्त कर्ण इंद्रियामध्ये काहीतरी प्रकारचा बिघाड झालेला असतो आणि अशा विद्यार्थ्याची समस्या ही फार गंभीर स्वरूपाची असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उपचार केला तरी अशा विद्यार्थ्यांचा श्रवण दोष आपल्याला दूर करता येत नाही, कारण अशा विद्यार्थ्यांना काही केलं तरी ऐकूच येत नाही. त्यामुळे त्यांचा भाषिक विकास होणं अत्यंत कठीण असलं दिसून येतं. आता हे जे याच्यामध्ये जे महत्वाचे प्रकार सांगितले की पहिल्या गटातले विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थ्यांना कमी ऐकू येतं. दुसऱ्या व तिसऱ्या गटातले विद्यार्थी जे असतात ते वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात, औषध उपचार करू शकतात, त्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते, श्रवण दोष दूर करता येऊ शकतो, श्रवण यंत्राचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर चौथ्या गटातले जे विद्यार्थी असतात ते असे विद्यार्थी असतात की ठार बहिरे असतात, पूर्ण बहिरे असतात ते, आणि अशांसाठी कितीही उपक्रम केले किंवा उपक्रम राबवले तर फार श्रवण दोष दूर करता येतोच असं नाही. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्रपणे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचं असू. त्यांना पूर्णपणे ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना बेल नाही, त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेचा उपयोग करून त्यांना शिक्षण देता येते. त्यांना सांकेतिक भाषेतूनच काय करावं लागतं, शिकवावं लागतं. अशी मुले पुढे समाजात अत्यंत यशस्वी जीवन जगताना दिसून येतात. म्हणजे फक्त काही सांकेतिक भाषा असतात त्या भाषेद्वारे अशा विद्यार्थ्यांना शिकवलं जातं की ज्या विद्यार्थ्यांना ऐकायला येत नाही पण त्यांची दृष्टी जी असते, म्हणजे डोळ्याच्या सहाय्याने ते सहजपणे, स्पर्शाच्या सहाय्याने स्पर्श किंवा गंधाच्या सहाय्याने ते सहजपणे ज्ञान आकलन करू शकतात. तर असे 4 गट मी तुम्हाला या कर्णबधीर मुलांचे सांगितले. आता श्रवण दोष जो आहे तो श्रवण दोष असण्याची कारण कोणती किंवा कर्णबधिरत्व येण्याची कारण कोणती? तर कर्णबधिरत्व येण्याची कारण जी आहेत ते आपण वेगवेगळ्या
प्रकाराने त्याचा आपण विचार करूया. एक कायमस्वरूपी कर्णबधिरत्व आणि दुसरं औषधोपचारांनी बरा होणारा बहिरेपणा किंवा कर्णबधिरत्व. आता कायमस्वरूपी कर्णबधिरीनेची कारणं कोणती? एक पहिलं कारण, सतत मोठा आवाज ज्यावेळेस कानावरती पडतो त्यावेळेस कानाचे पडदे पूर्णपणे फाटण्याची किंवा त्यांना बीळ पडण्याची शक्यता असते, होल पडण्याची शक्यता असते. त्यामुळं मोठा कानावर आवाज पडला म्हणजे फटाक्याचा असेल किंवा मोठा स्फोट झालेला असेल, मोठा बार झालेला असेल आणि त्याचा कर्णी इंद्रियावरती जे पडदे असतात त्याच्यावरती आघात होतो आणि ते पडदे पूर्णपणे फाटतात किंवा नाहीसे होतात. त्यामुळं हा कायमस्वरूपी दोष निर्माण होण्याची शक्यता असते. आणि दुसरे कारणे, मेंदू किंवा कानाच्या आतील भागावर गाठ आल्यास बहिरेपणा येऊ शकतो. म्हणजे मेंदू वरती जर काही परिणाम झाला तर किंवा मेंदूमध्ये गाठ आली तर त्याचा आणि मेंदू आणि कर्णबधीर याचा एक सरळ साधा संबंध असलेला दिसून येतो. आणि मेंदूमध्ये जर गाठ आली तर त्याचा परिणाम बहिरेपणावरती झालेला दिसून येतो. त्यामुळे कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचं, अनुवंशिकता असते. म्हणजे पूर्वी घरातील कोणती व्यक्ती जर बहिरी असेल किंवा कर्णबधिर असेल तर मूल बहिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहिर होऊ शकते म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे मोठा आवाज हे बहिरेपणाचं कारण. मेंदू किंवा कानाच्या आतील भागात गाठ जर तयार झाली तर बहिरेपणा येऊ शकतो. त्याच्यानंतर अनुवंशिकता हे कायम बहिरेपणा येण्याचं कारण आपल्याला सांगते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे औषधाने बरा होणारा बहिरेपणा. औषधाने बरा होणारे जे बहिरे असा बहिरेपणाचा जो प्रकार असतो किंवा कर्णबधिरत्वाचा जो प्रकार असतो त्याची कारण कोणते? की कानामधल्या ज्या सर्व नलिका असतात त्या बंद पडतात आणि त्या ऑपरेशन करून किंवा योग्य औषधोपचार करून त्या बंद नलिका ज्या असतात त्या बंद नलिका दुरुस्त करता येऊ शकतात. त्यानंतर बऱ्याचदा जन्मतः बहिरेपणा असतो पण त्याच्यावरती काही शस्त्रक्रिया करून किंवा वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून बहिरेपणा आपल्याला दूर करता येऊ शकतो. त्यानंतर बऱ्याचदा वरचेवर जर सर्दी झाली तर सर्दीमुळं कानाच्या पडद्यावरती त्याचा परिणाम होतो, कर्णेंद्रियावरती त्याचा परिणाम होतो. पण सर्दीवरती उपचार केल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थितरित्या ऐकू येऊ शकतं. त्याचबरोबर बऱ्याचदा काही कानात पाणी गेल्याने किंवा इतर कोणत्या वस्तू गेल्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सर्व पाण्यामुळे कानामध्ये गेल्यामुळे किंवा अंतर्गत रचना बिघडल्यामुळे कान फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे देखील बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कानात बऱ्याचदा मळ साचला जातो आणि तो घट्ट होतो आणि त्याचा कानाच्या पडद्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळं बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कानामध्ये एखादी वस्तू अडकते, बारीक वस्तू असेल किंवा एखादे बारीक कीटक वगैरे असतात ते कानामध्ये जाऊन बसले, मुंगे असतील किंवा झुरळ असतील कानामध्ये जाऊन बसले तर जर ते बाहेर निघाले नाही किंवा तिथंच मृत झाले तर बहिरेपणा येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कानाला छिद्र पडलं तर बहिरेपणा येऊ शकतो. पण छिद्रावरती उपचार करून त्याच्यातला जो बहिरेपणा आहे तो बहिरेपणा किंवा त्याची क्षमता जी आहे म्हणजे सर्व क्षमता जी आहे ती बी आपल्याला वाढवता येते. कानाचे छिद्र पडलेलं असलं तरी ते दुरुस्त होतं. त्यानंतर कानात टोकदार वस्तू घातल्याने देखील पडदा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याचबरोबर कानाच्या मधल्या भागात जर संसर्ग झाला तर बधिरपणा येऊ शकतो किंवा कर्णबधिरत्व येऊ शकतं. ही सामान्य कारण आहेत ज्यामुळं बहिरेपणा येण्याची शक्यता असते. पण औषधोपचार करून किंवा शस्त्रक्रिया करून किंवा वेगवेगळ्या प्रकारची सर्व यंत्रांचा उपयोग करून आपण हा बहिरेपणा कमी करू शकतो. अशा प्रकारे कर्णबधिरत्व येण्याची प्रामुख्याने 2 कारणं, कायमस्वरूपी कर्णबधिरत्व येण्याची कारणं आणि औषधोपचारांनी किंवा शस्त्रक्रिया करून कर्णबधिरत्व, बहिरेपणा औषधोपचार करून बरा करता येऊ शकतो. असे बहिरेपणा येण्याची कारण याचा आपण अशा 2 प्रकाराने त्याचा आपण विचार केला.
त्यानंतर याच्यामधला एक महत्वाचा आपण विचार करणार आहोत, तो म्हणजे कर्णबधीर जे बालक असतात त्या बालकांची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये आपण पाठीमागच्या तासाला आपण पाहिली. पण कर्णबधीर बालकांची शारीरिक वैशिष्ट्ये आपण पाहिली, पण त्यांची जी वर्तन वैशिष्ट्ये आहे, वर्तन वैशिष्ट्ये देखील बिहेव्हिअरल ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तर ती नेमकी कोणती आहेत त्याचा आपण शब्दशः या ठिकाणी आपण विचार करूया. मूल कर्णबधीर आहे हे त्याच्या बाह्य वैशिष्ट्यावरून आपल्याला सहजपणे ओळखता येतं. म्हणजे उदाहरणार्थ त्याचं एखादं वैशिष्ट्य आहे की त्याला कमी ऐकवलं की आपण म्हणतो तो बहिरा आहे. तो मोठ्याने वाचन करण्यास त्याला आवड नाही, सातत्याने मूक वाचन करण्याचा तो प्रयत्न करतो, ते त्याचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा सर्वसामान्य मुलं आणि विशेष मुलं जे असतात त्या मुलांच्या पेक्षा त्याचं वर्तन थोडंसं वेगळं असं दिसून येतं. पण नेमकी वर्तनाची जी वेगवेगळ्या स्वरूपाची वैशिष्ट्ये आहे कर्णबधीर असणाऱ्या मुलांची, ती आपण क्रमाक्रमाने पाहूया. एक, ज्यावेळेस ही मुलं शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, ज्यावेळेस ही मुलं शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात त्यावेळेस ह्या मुलांचं वर्तन किंवा ह्या मुलांचे दृष्टिकोन शिक्षकाने विचारात घेतले पाहिजे आणि त्यानुसार अध्ययन करण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे किंवा तशा प्रकारचं वर्ग वातावरण निर्माण करण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. तर वर्तन वर्गामध्ये या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं असलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे शिक्षकाने? तर पहिलं वर्तन वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता हे कर्णबधीर बालकांची वर्तन वैशिष्ट्य ज्यावेळेस मी स्पष्ट करेल त्यावेळेस एक लक्षात गोष्ट आपण ठेवायची, ती म्हणजे शिक्षकाने यांच्या बाबतीत नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. समोरचा विद्यार्थी कर्णबधीर आहे, मग अशा विद्यार्थ्याचं वर्तन काय असू शकतं हे समोर ठेवून शिक्षकाने कोणत्या पद्धतीने अध्यापन किंवा त्या विद्यार्थ्याशी सहसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते प्रयत्न या ठिकाणी आपण विचारात घेतले गेले पाहिजे. शिक्षक म्हणून तुमची नेमकी काय भूमिका असते याचा देखील या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. तर एक पहिलं वर्तन वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल बालकाचं की शाब्दिक संवादाची त्यांना आवश्यकता असते, शाब्दिक संवादाची आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणाल यांना ऐकायलाच येत नाहीत, मग शाब्दिक संवाद कशासाठी? तर बऱ्याचदा काय होतं की सगळ्याच मुलांना ऐकायला येत नाही असं नाही, काहींना ऐकायला येतं पण त्याचं ऐकण्याचं प्रमाण कमी असतं. काहींना थोडंसं जोराने बोलावं लागतं, काहींना अतिशय मोठ्याने बोलावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ असे जे विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी किंवा समजून देण्यासाठी पुन्हा पुन्हा संवाद त्यांच्याशी साधण्याची गरज असलेली दिसून येते. कारण एखादा शब्द त्यांना ऐकू गेला नाही तर त्रुटकपणा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून काही शब्द काही वाक्य पुन्हा पुन्हा त्यांना ऐकावे लागतात, म्हणजे संवादाची अशा विद्यार्थ्यांना सातत्याने गरज असलेली दिसून येते. त्यानंतर कौशल्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते. असे विद्यार्थी जे असतात त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची जी कौशल्य आहे, वाचन कौशल्य असेल, संभाषण कौशल्य असेल, गणितीय कौशल्य असेल, मत मांडण्याचं कौशल्य असेल, कल्पनाशक्ती विस्तृत करण्याचं कौशल्य असेल, आकृती काढण्याचं कौशल्य असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं संवाद साधण्याचं कौशल्य असेल, तर ही जी कौशल्य असतात या कौशल्याला कारक ठरणारे जे घटक आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी शिक्षकाने समजून घेतल्या पाहिजेत. कारण त्यांना त्या कौशल्य विकसनात काही अडचणी उभ्या राहू शकतात किंवा येऊ शकतात, त्या शिक्षकाने विचारात घेतल्या पाहिजे. दुसरे एक महत्वाचं वैशिष्ट्य या विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या बाबतीत असं दिसून येतं ते म्हणजे
असे विद्यार्थी कारक कृतीमध्ये समन्वय नसतो. म्हणजे आपण काय करतो की एखादी कृती करतो. कारक कृती म्हणजे काय की सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती निर्देश करत असते त्याप्रमाणे ती कृती करायला सांगितली जाते. जे उदाहरणार्थ एखादा प्रयोग करायचा, शिक्षक प्रयोग कसा करायचा त्याची कृती सांगत असतात, किंवा एखादी आकृती काढायची आहे त्यावेळेस शिक्षक आकृती कशी काढायची ते सांगत असतात. पण त्यावेळेस त्यांना बऱ्याचदा ऐकू न आल्यामुळे ज्या सूचना दिल्या जातात त्यानुसार त्यांच्याकडून कृती होतेच असं नाही. म्हणजे कारक कृतीमध्ये समन्वय नसतो. त्याचबरोबर असे विद्यार्थी जे असतात, असे विद्यार्थी कारक कृतीमध्ये समन्वय नसला तरी अशा विद्यार्थ्यांच्या मध्ये हस्तकौशल्य जे आहे त्या हस्तकौशल्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. हस्तकौशल्याच्या बाबतीत असे विद्यार्थी हे प्रवीण असले दिसून येतात. त्याचबरोबर असे विद्यार्थी बहिरे जरी असले तरी कोणते काम करण्यासाठी ते अतिउत्साही असतात. म्हणजे त्याचं ते काम करण्यासाठी प्रेरित झालेले असतात. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांच्या अनुभवाचं पुनर्रचना जी असते ती पुनर्रचना कमी असते, कारण पुन्हा पुन्हा ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांना सांगावी लागते. त्यामुळे अनुभवांची चरण किंवा पुनर्रचना कमी प्रमाणात त्यांच्यामध्ये आढळते. त्यानंतर उपयोगी पडणारी जी भाषा आहे ती व्यवस्थितरित्या शिकू शकतात. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शब्द सामग्री जी आहे ती मर्यादित असते. त्याचबरोबर त्यांची आकलन क्षमता जी आहे ती थोडीशी इतर सर्वसामान्य मुलांच्या मानाने कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर अमूर्त भावना, अमूर्त जाणीवा, संकल्पना समजण्यास ते अक्षम असतात. कारण ज्या कल्पना असतात अमूर्त म्हणजे ज्या डोळ्यांना दिसत नाही त्या शाब्दिक स्वरूपात शिक्षकांना समजावून सांगाव्या लागतात, संभाषणाद्वारे समजावून सांगावं लागतं. आणि त्यांना जर ते ऐकू आलं नाही तर त्यांना समजत नाही. त्यामुळे ते अशा अमूर्त जाणीवा किंवा अमूर्त भावना किंवा ज्या संकल्पना असतात त्याच्या बाबतीत ते अक्षम राहिलेले आपल्याला दिसून येतात. असे विद्यार्थी लेखन कौशल्य जे आहे ते लेखन कौशल्य किंवा लेखन करताना ज्या वाक्यरचना असतात किंवा शब्दरचना असतात त्या वाक्यरचनेत किंवा शब्दरचनेमध्ये त्यांना समस्या निर्माण होण्याची शक्यता असलेली दिसून येते. कारण एखादे शिक्षक ज्यावेळेस सांगत असतात त्यावेळेस त्याच पद्धतीने इतर विद्यार्थी जसे लेखन करतात किंवा त्यांच्याकडे जसं लेखन कौशल्य असतं तसं यांच्याकडं असतंच असं नाही. त्यानंतर वाचन आणि अंकगणितीय प्रावीण्य यांच्यामध्ये थोडीशी त्यांच्यामध्ये कमतरता जाणवते. अमूर्त संकल्पना समजण्यास असे विद्यार्थी असमर्थ असतात. अशा विद्यार्थ्यांना लवकर राग येतो आणि ते इतर विद्यार्थ्यांचं वर्चस्व, राग जरी येत असलं तरी इतर विद्यार्थ्यांचं जे वर्चस्व आहे किंवा नेतृत्व आहे ते स्वीकारण्याची यांच्यामध्ये प्रवृत्ती असलेली दिसून येते. कर्णबधीर मुलं जी असतात ती मुलं संवाद साधण्यास असमर्थ असतात. त्यांना संवाद व्यवस्थितरित्या साधता येत नाही. त्याचबरोबर इतर व्यक्ती हे जे बालक असतात ही इतर व्यक्तीची सहजपणे संवाद साधू शकत नाही. त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या ही मुलं अस्थिर असतात. भावनिकदृष्ट्या ही मुलं गोंधळलेली असतात. मानसिकदृष्ट्या ही मुलं गोंधळलेली दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारची ही जी मुलं असतात कर्णबधीर मुलं ही अंतर्मुख किंवा आत्मकेंद्रीय असलेले दिसून येतात. भाषा ही दोन व्यक्तीमधलं संवाद साधण्याचं प्रभावी साधन जरी असलं तरी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणजे कर्णबधीर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत भाषा हे संवादाचं प्रमुख माध्यम किंवा साधन असलं तरी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात मर्यादा आलेल्या दिसून येतात. तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांचा आपल्याला विचार करता येईल. तर वर्तन वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण विचारात घेतली. याच्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैक्षणिक उपक्रम आहेत ते उपक्रम कोणते शिक्षकाने राबवले पाहिजेत कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी. तर एक पहिलं की असे विद्यार्थी शाळेमध्ये जरी येत असले तरी सर्वच घटक, सर्वच बाबी, सर्वच घटना, सर्वच असे त्यांना समजतोच असं नाही. म्हणून शिक्षकाने एक पहिला उपक्रम की त्यांना घरी काहीतरी कृती करावायला दिल्या पाहिजेत. म्हणजे घरी करावायचे उपक्रम हे शिक्षकाने सातत्याने त्यांना दिले पाहिजे की जेणेकरून स्वयंस्फूर्तीने त्यांना दिलेला स्वाध्याय असेल, गृहपाठ असेल, प्रॅक्टिकल असेल, प्रयोग असतील, चित्रनिर्मिती असेल, तक्ते तयार करणं असेल किंवा अनेक प्रकारच्या शैक्षणिक बाबी स्वतःहून त्या करू शकतील, त्यात ते अंतर्भूत होतील, त्यात असे विद्यार्थी स्वतःला झोकून देतील असे उपक्रम शिक्षकाने घरी करायला अशा विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत. तसेच मौखिक पद्धत शिक्षकाने वापरली पाहिजे. मौखिक पद्धत म्हणजे काय की जरी शाब्दिक पद्धत वापरली तरी त्यांना देखील कर्णबधिर जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील शिक्षकाने समजलेला आहे किंवा नाही, तो भाग कितपत त्यांना आकलन झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचा देखील जास्तीत जास्त शाब्दिक सहभाग घेण्यावरती भर दिला पाहिजे. त्याचबरोबर क्यूड स्पीच म्हणजे काय, बोटाची हालचाली. बऱ्याचदा ज्यावेळेस उदाहरणार्थ गणित शिकवताना काही संख्यात्मक बाबी असतात त्या बोटाच्या साहाय्याने शिकवल्या पाहिजे. भौगोलिक बाबी असतील, आकार असेल, उंची असेल, वजन असेल, तर बोटाच्या शास्त्रीय हालचाली ज्या आहेत त्या शास्त्रीय हालचालीच्या साहाय्याने त्यांना शिकवलं पाहिजे. त्यानंतर संपर्क पद्धत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा करून किंवा कर पल्लवी म्हणजे करांच्या साहाय्याने म्हणजे बोटांच्या साहाय्याने शिकवण्याचा त्यांना प्रयत्न केला पाहिजे. तर मौखिक पद्धत, कर पल्लवी, त्यानंतर बोटांच्या क्यूड स्पीच किंवा घरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम. म्हणजे शैक्षणिक उपक्रम कोणते आहेत की घरी त्यांना काहीतरी करायला दिलं पाहिजे. दुसरं करपल्लवी म्हणजे बोटाच्या साहाय्याने शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मौखिक पद्धती शिक्षकाने मौखिक पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि त्यांच्याकडूनही मौखिक पद्धतीने त्यांना कितपत समजलेलं आहे हे देखील शिक्षकाने जाणून घेतलं पाहिजे. क्यूड स्पीच म्हणजे काय की बोटांच्या शास्त्रीय हालचाली असतात त्या प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनाच त्या समजू शकतात. तर बोटांच्या शास्त्रीय हालचाली किंवा क्यूड स्पीच, त्यानंतर संपर्क पद्धत शिक्षकाने वापरली पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खुणांच्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता कर्णबधिर मुलांचे शैक्षणिक उपक्रम आपण विचारले, पण कर्णबधिर जी मुलं असतात त्या कर्णबधिर मुलांच्या समस्या नेमक्या कोणत्या असतात? एक तर त्यांना ऐकायला कमी येतं, ही पहिली समस्या. दुसरी समस्या, ऐकून न आल्याने भाषणात दोष निर्माण होतो, संभाषणात दोष निर्माण होतो. एक तर त्यांना ते समजत नाही, म्हणजे संप्रेषण पूर्णपणे न झाल्यामुळं त्यांच्या संभाषणात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण घेत असताना सर्वच असे समजतोच असं नाही, त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना जास्त कालावधी लागतो. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचता येत नाही, मूक वाचन करावं लागतं. त्याचबरोबर वर्गामध्ये जो पाठ्यक्रम शिकवला जातो किंवा पाठाचा जो आशय किंवा संकल्पना शिकवल्या जातात त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे समजतातच असं नाही, तर त्यांना पुनर्रचनेची किंवा पुनरावृत्तीची सातत्याने गरज असते दिसून येते. आणि सतत ज्यावेळेस त्यांना मूक वाचन करावं लागतं त्यावेळेस एक प्रकारची मानसिकता बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळं मूक वाचनाने एक प्रकारे ताण येण्याची शक्यता असते दिसून येते. मोठ्याने वाचन केल्याने मन उल्लास होऊ शकतं, पण मूक वाचन सातत्याने जर केलं तर मात्र मानसिकता किंवा ताण येण्याची शक्यता असते दिसून येते. मग कर्णबधिरांच्या एक समस्या असते दिसून, एक तर त्यांना ऐकायला येत नाही, दुसरं ऐकून आल्याने संभाषणात दोष निर्माण होतात, तिसरं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना
जास्त प्रमाणात कालावधी द्यावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना मुखवाचनावरती भर द्यावा लागतो. वर्गात शिकवलेला जो पाठाचा आशय असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा संकल्पना असेल, हे त्यांना पटकन समजतातच असं नाही. त्यासाठी पुनर्भरण किंवा पुनरावृत्ती सातत्याने करावी लागते आणि सतत मुखवाचन करावं लागल्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताण त्यांच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असलेली दिसून येते. तर अशा प्रकारचे जे कर्णबधीर मुलं आहेत, तर त्या कर्णबधीर मुलांच्या शिक्षण प्रवाहात सुसह्यता निर्माण व्हावी, सहजता निर्माण व्हावी, म्हणून त्यांच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा शिक्षकाने पूर्ण करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे कर्णबधिरांच्या गरजपूर्तीचे मार्ग कोणते. ते एक त्यांना पुढच्या पाकावर बसवायचे, कारण त्यांना एकतर ऐकायला येत नाही. ऐकू येण्यासाठी पुढच्या पाकावरती त्यांना बसवू नये, किंवा जिथं शिक्षक उभं राहून शिकवतात किंवा जिथं शिक्षक शिकवण्याची जागा आहे त्याच्या शिक्षकाच्या जवळ जास्तीत जास्त बसण्याची त्याची व्यवस्था करणे. दुसरं, कर्णबधीर मुलांना शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची सोय उपलब्ध करून देणे किंवा अशा शिक्षकांची नियुक्ती करणे. त्यानंतर असे कर्णबधीर जी मुलं असतात अशा विद्यार्थ्यांसाठी जो पाठ्यक्रम असतो, जो अभ्यासक्रम असतो, तो अभ्यासक्रम थोडासा अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळा असला पाहिजे, म्हणजे त्याची काठिण्य पातळी असेल ती थोडीशी कमी असली पाहिजे. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि तो न्यूनगंड कमी करण्यासाठी सहअध्याय, म्हणजे त्याचे वर्गातले जे मित्रमैत्रिणी आहेत यांच्यामध्ये तो जास्तीत जास्त कसा रममान होईल, यांचं जास्तीत जास्त तो कसं सहाय्य घेईल किंवा इतर विद्यार्थी त्याला कशा पद्धतीने मदत करतील किंवा योग्य पद्धतीने त्याला सहाय्य करतील, मदत करतील, यावरती शिक्षकांनी सातत्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जेणेकरून त्याचा न्यूनगंड कमी होईल. त्यानंतर भाषिक कौशल्याचा त्याचा सराव करून घेतला पाहिजे, कारण संभाषण कौशल्य जितकं विकसित होईल तितकं त्याचा कर्णबधीर हा दोष असला तरी त्याला तो आशय समजण्यास मदत व्हायला एक प्रकारे उपयुक्त ठरेल. म्हणून भाषिक कौशल्याचा सराव करून घेतला पाहिजे. आणि श्रवण यंत्रासाठी किंवा शासनाच्या अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्याला मिळवून देण्यासाठी शिक्षकाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आज आपण कर्णबधीर मुलांच्या बाबतीमध्ये विचार करताना कर्णबधीर म्हणजे काय, कर्णबधिरत्व म्हणजे काय, कर्णबधीर मुलांचं वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलं जातं, म्हणजे माइल्ड 20 ते 30, मार्जिनल 30 ते 40, मॉडरेट 40 ते 60, सर्व्हायव्हल 60 ते 75 आणि प्रोफाऊंड 75 डेसिबल. पहिलं, कर्णबधीर मुलांची जी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहिली. कमी ऐकू येतं, न्यूनगंडाची भावना असते, सर्व विषय अशा विद्यार्थ्यांना शिकवणं कठीण असतं, मुखवाचन विद्यार्थ्यांना सातत्याने करावं लागतं, असे विद्यार्थी संवेदनशील असतात, आक्रमक असू शकतात, सामान्य शाळा आणि विशेष शाळांमध्ये असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात, परंतु सामान्य मुलं शिक्षण घेत असले तरी असे विद्यार्थी सामान्य मुलाइतके प्रावीण्य मिळवू शकतात, ही त्याची वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे 4 प्रकार पाहिले की काही विद्यार्थ्यांना कमी ऐकू येतं हा एक प्रकार, काही विद्यार्थ्यांमध्ये श्रवणदोषाचा दोष चटकन ओळखता येतो, त्याच्यावरती उपचार करता येतात आणि उपचार केल्यामुळे त्यामध्ये सुधारणा घडवून आणता येतात, हा एक विद्यार्थ्यांचा गट पाहिला. त्याच्यानंतर आणखी एक गट आपण पाहिला की असे विद्यार्थी जे असू शकतात ते श्रवण यंत्राचा उपयोग करून, त्यांना ऐकायला येत नाही पण श्रवण यंत्राचा उपयोग करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर असे विद्यार्थी शिकू शकतात. आणि शेवटचा एक विद्यार्थी की ठार बहिरे असतील आपल्याला दिसून येतो, असा एक गट आपण पाहिला. त्याचबरोबर आपण कर्णबधीर असणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणं 2 प्रकारात पाहिली. एक, कायमस्वरूपी कर्णबधीर दोष असण्याची कारणे, आणि दुसरं औषधोपचाराने बरा होणाऱ्या बहिरेपणाची कारण. तर याच्यामध्ये नेमकी कोणती कारण येतात ही कारण मी पाहिली. त्याचबरोबर कर्णबधीर बालकाची
वर्तन वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्या प्रकारे वर्तन त्यांचं असतं, कोणतं असतात. म्हणजे उदाहरणार्थ की ते त्यांना शाब्दिक संवादाची सातत्याने आवश्यकता असते किंवा असे विद्यार्थी जे असतात, ते अशा विद्यार्थ्यांना कौशल्यकारक विकसित करण्यात अडचणी येतात. कारक कृतीमध्ये समन्वय नसतो. हस्तकौशल्यामध्ये असे विद्यार्थी प्राधान्य देतात. असे विद्यार्थी अति उत्साही असतात. अनुभवाचं पुनर्रचन करण्याची अशा विद्यार्थ्यांना गरज असते दिसून येते. त्यानंतर शब्दसामग्री अशा विद्यार्थ्यांची मर्यादित असते. असे विद्यार्थी अमूर्त जाणीवा किंवा अमूर्त भावना किंवा संकल्पना समजण्यास अक्षम असणे दिसून येतात. अशा विद्यार्थ्यांमध्ये लेखनामध्ये किंवा वाक्यामध्ये जो संदर्भ असतो तो संदर्भ देण्यासाठी असे विद्यार्थ्यांमध्ये अक्षम असतात किंवा असे विद्यार्थी कमी कार्यक्षम असतात दिसून येतात. वाचन आणि अंकगणितीय प्रावीण्यात त्यांच्यामध्ये कमतरता असलेली दिसून येते. अमूर्त संकल्पना अशा विद्यार्थ्यांना पटकन समजत नाही. अशा विद्यार्थ्यांना लवकर राग येतो. कर्णबधीर बालके संवाद साधण्यास असमर्थ असतात. इतर व्यक्तीशी ती सहजपणे संवाद साधू शकत नाही. असे विद्यार्थी भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, भावनिकदृष्ट्या गोंधळलेले असतात, मानसिकदृष्ट्या गोंधळलेले असतात. त्याचबरोबर असे विद्यार्थी अंतर्मुख किंवा आत्मकेंद्रीय असणे दिसून येतात. आणि अशा वेगवेगळ्या वर्तन वैशिष्ट्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन वैशिष्ट्ये अशा विद्यार्थ्यांमध्ये असणे दिसून येतात. तर कर्णबधीर विद्यार्थ्यांची शिक्षणाची कोणते उपक्रम राबवले पाहिजेत, तर काही घरी त्यांना कृती करायला दिल्या पाहिजेत. दुसरं, करपल्लवी शिक्षणाची शिक्षण पद्धती अवलंबली पाहिजे. मौखिक पद्धती अवलंबली पाहिजे. क्युडस स्पीच म्हणजे बोटाच्या साहाय्याने शास्त्रीय हालचाली करून त्यांना शिकवले पाहिजेत. संपर्क पद्धत म्हणजे फुलांच्या साहाय्याने त्यांना शिकवलं पाहिजे. कर्णबधीर मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत त्या आपण पाहिल्या. त्यांना कमी ऐकायला येतं. ऐकून आलेल्या संभाषणात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कालावधी जास्त लागतो अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत. त्याचबरोबर मुखवाचन सातत्याने करावं लागतं. वर्गात चाललेल्या पाठाचा आशय किंवा संकल्पना किंवा जो घटक आहे तो घटक यांना पटकन समजत नाही, त्यामुळे त्याचं पुनर्भरण सातत्याने करावं लागतं. सतत करावं लागणाऱ्या मुखवाचनामुळे त्यांच्यावरती ताण येण्याची शक्यता असते. तर कर्णबधीर जी मुलं असतात त्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्तीचे मार्ग कोणते? कर्णबधीर मुलं जी असतात ती पुढच्या बाकावरती त्यांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. दुसरं, कर्णबधीर मुलांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या पाहिजेत. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम किंवा त्यांची जी शैक्षणिक साधनं आहेत ती शैक्षणिक साधनं वेगळी असली पाहिजे. त्यांच्यामधला न्यूनगंड कमी होण्यासाठी इतर विद्यार्थ्यांचं सहाय्य घेण्यावर शिक्षकाने भर दिला पाहिजे. भाषिक कौशल्यांचा त्यांच्याकडून सातत्याने सराव करून घेतला पाहिजे. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांचा लाभ अशा विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे या घटकामधला आपण कर्णबधीर मुलांचा विचार केला. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शरीर गतिकीय वा स्नायू गतिकीय भिन्न असणाऱ्या, शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय भिन्नता असणारी जी मुलं आहेत ती मुलं म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये कोणती असतात, त्यांच्या समस्या कोणत्या असतात, तर या दृष्टीने आपण पुढच्या तासाला विचार करूया.